नमस्कार, मी सुजाता सावंत. बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हा धडा मराठी बालभारती इयत्ता 3रीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक 1981 या वर्षी प्रकाशित झालं. धडा आहे जमाडी जम्मत आणि ह्याचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर. आई एकदा की नाही, मी खूप खूप गंमत करणार. मी चिवचिव चिमणी होणार. हसू नकोस हां. सकाळी दूध घेतलं की मी अंगणात जाईन, तिथे चिमणी होईल आणि भुरकन ओढून परिजातच्या झाडावर बसेल. तू अंगणात येशील तेव्हा मी झाडाच्या पानात लपेन आणि चिव चिव करीत तुला हाका मारीन. चिव चिव, मी बघ कुठे आहे. चिव 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 चिव. तू आपली झाडाकडे पाहशील, पण तुला कळणारच नाही. तू म्हणशील काय चिवचिवाट चाललाय. तू आरशासमोर उभी राहशील, केस मोकळे करून वेणी घालशील. तू आरशासमोर उभी राहशील, केस मोकळे करून वेणी घालशील. तेव्हा मी भुरकन आत येईन आणि आरशातील चिमणीवर टकटक करून उडून जाईन. तू डचकशील, म्हणशील काय ही चिमणी त्रास देत आहे. मी आपली खिडकीच्या दारामागे बसेल, चिव 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 करत राहीन. तुला कळणारच नाही की ही तर आपली बेबीच आहे. तू स्वयंपाक करायला लागशील ना, तेव्हा मी भुरकन उडून तिथे येईन, फिरत राहीन इकडून तिकडे तिकडून इकडे, चिव 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 करीत. मी मधूनच तुझ्या डोक्यावरून उडत जाईन, इतक्या जवळून की तुझ्या केसांना माझे पंख लागतील. तू तर घाबरूनच जाशील, हात वर करून म्हणशील काय मेरीनं उच्छाद मांडलाय. मी खूप हसेन, चिव 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 चिव. तुला कळणारच नाही की ही चिमणी म्हणजे. दुपारी तू धान्य निवडत बसशील, तिथेही मी येईन. झरकन खाली येऊन पुढ्यातले दाणे चोचीनं टिपीन आणि भुरकन उडून जाईन. तू रागानं मला हकलायला उठशील तर मी उंच तारेवर बसून मस्त झोके घेत राहीन आणि म्हणेन चिव 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 चिव. कशी गंमत केली एका माणसाची. संध्याकाळी दिवे लागणी झाली की तू मला हाका मारशील, बेबी आज दिवसभर बाहेर खेळलीस, आता घरात ये बघू. मी घरात येईन, पण चिमणी म्हणूनच. दिवाणखान्यात येईन आणि तसबिरीच्या चौकटीवर बसून तुझ्याकडे टकमक टकमक पाहत राहीन. तू म्हणशील अजूनही बया इथंच. मला बाहेर घालवण्यासाठी तू टाळ्या वाजवशील, शुकशुक करशील. मग मी आणखीन गंमत करेन. मी तसबिरीवरून उठेन आणि वेड्यासारखी ह्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जोरानं उडायला लागेल, भुर्र भुर्र. तू रागावशील, घाबरशीलही आणि मोठ्यानं ओरडशील, बेबी कुठे आहेस तू. आपली मोठी काठी घेऊन ये पाहू, ही चिमणी आज फारच सतवते आहे. मी भुरकन उडून बाहेर जाईन आणि काय करीन माहिती आहे. पुन्हा आपली बेबी होऊन नेहमीसारखी मग काठी घेऊन दिवाणखान्यात धावत येईन आणि म्हणेन आई ही घे काठी. कुठे आहे ग चिमणी. तू इकडे तिकडे पाहशील, तसबिरीवर कपाटावर दारावर, पण चिमणी दिसायचीच नाही. तू म्हणशील गेली वाटतं बया. तुला कळणारच नाही की ती बया तुझ्या समोरच उभी आहे. तुला कधीच समजायचं नाही की आपली बेबीच चिमणी झाली होती. रात्री तुझ्या कुशीत झोपताना मी खूप खूप हसेन. तू म्हणशील का गं हसतेस, पण मी मुळीच सांगणार नाही. आमची ती जांभळी जम्मत